हाय स्टुडंट्स, मी मिसेस कोटकर आणि आपण बघत होतो आपला ऑसिलेशन हा 12th चॅप्टर. त्यात एक महत्त्वाचा शेवटचा थेरॉटिकल पार्ट जो आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये सुद्धा विचारलेला आहे तो म्हणजे अँग्युलर SHM अँड इट्स डिफरन्शियल इक्वेशन आणि त्याचबरोबर मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. हे दोन पॉईंट्स रिलेटेड आहेत एकमेकांशी. सुरुवातीला आपण अँग्युलर SHM डिस्कस करू. आपण लिनियर SHM बघितलं. लिनियर SHM आपण कशाला म्हणू, जेव्हा फोर्स किंवा ॲक्सिलरेशन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं डिस्प्लेसमेंटला आणि टुवर्ड द मीन पोझिशन असतं, तेव्हा त्याला आपण लिनियर SHM असं म्हणू. आता आपल्याला अँग्युलर SHM बघायचं आहे. बघा, एखादी ही एक डिस्क दिलेली आहे तुम्हाला. ही जी आहे ही डिस्क आहे आणि ती सस्पेंड केलेली आहे सेंटरला एका थ्रेडनी किंवा एका थिन वायरनी रिजिड सपोर्टला. ओके, आता थोडंसं ट्विस्ट जर केलं आपण, म्हणजे हा जो पार्ट आहे हा थोडंसं फिरवलं, ट्विस्ट केलं, तर आपण जर मूव केलं तर यामध्ये ट्विस्ट फॉर्म होतो या धाग्यामध्ये, या थ्रेडमध्ये किंवा वायरमध्ये. कारण हा इथे फिक्स असतो, या ठिकाणी त्याला पीळ बसतं, त्याला आपण ट्विस्ट असं म्हणतो. त्यामुळे त्यात जनरेट होतं रिस्टोरिंग फोर्स. आणि आपण फिरवलं असं रिस्टोरिंग फोर्स काय काम करेल, त्याला परत ओरिजिनल पोझिशनला आणण्याचं काम करेल. म्हणून मग आपल्याला असे ऑसिलेशन जे आहेत ते आपल्याला या डिस्कचे बघायला मिळतील. इन डिटेल आपण बघूया. Figure shows a metallic disc attached centrally to a thin wire hanging from a rigid support. If the disc is slightly twisted about the axis along the wire and released, it performs the rotational motion partly in clockwise and anti-clockwise direction. म्हणजे क्लॉकवाईज आणि परत अँटी क्लॉकवाईज असं त्याचं मोशन असणार आहे. Such oscillations are called angular oscillation or torsional acceleration. त्यालाच आपण अँग्युलर किंवा टॉर्शनल ऑसिलेशन असं म्हणतो. द मोशन इज गव्हर्न बाय द रिस्टोरिंग टॉर्क्यू इन द वायर. आणि हे कशामुळे होतं, तर रिस्टोरिंग टॉर्क्यू त्या वायरमध्ये प्रेझेंट असल्यामुळे कारणानं हे अँग्युलर ॲसिलेशन आपल्याला बघायला मिळतं. विच इज ऑलवेज अपोजिट टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जे अँग्युलर डिस्प्लेसमेंटला अपोजिट आहे, म्हणजे आपण याला क्लॉकवाईज डायरेक्शननी आपण जर त्याला अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जर फिरवलं तर हा रिस्टोरिंग फोर्स काय करेल, त्याला क्लॉकवाईज डायरेक्शननी आणण्याचं काम करेल. म्हणून आपण म्हटलं की दिस टॉर्क्यू अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट आर अपोजिटली डायरेक्टेड. इफ द मॅग्नेट्यूड हॅपन टू बी प्रोपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जर मॅग्नेट्यूड या टॉर्क्यूचं, जो रिस्टोरिंग टॉर्क्यू त्यात तयार होत आहे, या रिस्टोरिंग टॉर्क्यूचं मॅग्नेट्यूड जर प्रोपोर्शनल असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंटला, म्हणजे टॉ इज प्रोपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा असं जर असेल, तर वी कॅन कॉल मोशन ॲज द अँग्युलर SHM. अशा प्रकारच्या मोशनला आपण अँग्युलर SHM असं म्हणू शकतो. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन जर विचारलेलं आहे क्वेश्चनमध्ये, तर आपण डायग्राम काढायची आणि नंबर 1 इथपासून स्टार्ट करायचं. फॉर ए अँग्युलर SHM ऑफ द बॉडी, फॉर द अँग्युलर नंबर 1 घ्या. फॉर ए अँग्युलर ॲसिलेशन अँग्युलर SHM ऑफ ए बॉडी, रिस्टोरिंग टॉर्क्यू ॲक्टिंग अपॉन इट फॉर अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा इज. नेहमी काय लक्षात ठेवायचं की अँग्युलर SHM मध्ये रिस्टोरिंग टॉर्क्यू मीन्स टॉ डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा असतो. साईन मायनस आहे कारण रिस्टोरिंग टॉर्क्यू आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट एकमेकांना अपोजिटली डायरेक्टेड असते. आपण इथलं प्रोपोर्शनॅलिटी साईन काढलं तर आपल्याला एक कॉन्स्टंट लिहावा लागतो, तो म्हणजे आपण इथं C लिहितो. टॉ इज इक्वल टू -C थिटा. या Cला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी
इज द रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याला काय म्हटलं, हा सी काय होईल, टॉ अपॉन थिटा होईल की नाही. टॉ अपॉन थिटा इज इक्वल टू सी मॅग्निट्यूडमध्ये, म्हणजेच रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. रिस्टोरिंग टॉर्क पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय आहे, हा कॉन्स्टंट सी आहे. नंबर 1 असं डिनोट करायचं. नंबर 2, इफ आय इज द मोमेंटम, कॅपिटल आय जर मोमेंट ऑफ इनर्शिया जर असेल ऑफ ए बॉडी, तर आपल्याला माहिती आहे टॉर्क यू ॲक्टिंग ऑन द बॉडी इज गिवन बाय टॉ इज इक्वल टू आय अल्फा. हा आपल्याला फॉर्म्युला माहिती झाला आता, टॉ इज इक्वल टू आय अल्फा रोटेशनल डायनामिक्समध्येच. वेअर अल्फा इज द अँग्युलर ॲसेलरेशन, अल्फा हे अँग्युलर ॲसेलरेशन आहे. नंबर 3 मध्ये घ्यायचा आता ह्या दोन, हा एक फॉर्म्युला आणि हा एक फॉर्म्युला, या दोघांचा यूज घ्यायचा आणि आपण थर्ड इक्वेशन घ्यायचं. युजिंग इक्वेशन 5.31 या इक्वेशनमध्ये जर आपण यूज केलं तर आपल्याला काय मिळेल, आय अल्फा, कारण दोन्ही पण टॉर्क यूचे आहेत, देअरफॉर आय अल्फा इज इक्वल टू मायनस सी थिटा मिळेल. यालाच आपण प्लसच्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो, आय अल्फा प्लस सी थिटा इज इक्वल टू 0. याच इक्वेशनला मी असं लिहिलं की आय अल्फा प्लस सी थिटा हे मायनस जे राईट साईडला आहे ते लेफ्ट साईडला आणलं इज इक्वल टू 0. परत यालाच यामधला जो अल्फा आहे या अल्फाला आपण असं लिहू शकतो की आय अल्फा मीन्स अल्फा काय आहे, अँग्युलर ॲसेलरेशन आहे. अँग्युलर ॲसेलरेशनला आपण असं लिहू शकतो की नाही, d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर, जसं आपण एला लिहित होतो d2x अपॉन dt स्क्वेअर लिनियर SHMमध्ये, किंवा असं आपण लिहू शकतो. तसंच मग अल्फाला आपण असं लिहू शकतो d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर. सो आय इज इक्वल टू d2 थिटा किंवा d स्क्वेअर थिटा अपॉन dt स्क्वेअर प्लस सी थिटा इज इक्वल टू 0. अँड याच इक्वेशनला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ द अँग्युलर SHM. आपण यावरूनच अँग्युलर ॲसेलरेशनसुद्धा काढू शकतो. अल्फा अल्फा इज इक्वल टू d2 थिटा अपॉन dt स्क्वेअर इज इक्वल टू, आता इथेच हा आय जो आहे हा इकडे ट्रान्सफर केला, अल्फा म्हणजे d थिटा अपॉन dt इज इक्वल टू सी थिटा अपॉन आय. आता यामधल्या सी आणि आय ह्या टर्म्स ज्या आहेत यामधल्या, या इक्वेशनमधल्या ह्या कॉन्स्टंट आहेत, म्हणून ते आपण सांगू शकतो की जो अल्फा आहे अँग्युलर ॲसेलेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच काय, ऑसिलेटरी मोशन, हे जे ऑसिलेटरी मोशन आहे इज ए अँग्युलर SHM. हेन्स ऑसिलेटरी मोशन ऑफ ए डिस्क इज द अँग्युलर SHM. म्हणून मग यावरूनच आपण अँग्युलर SHMची डेफिनेशन करू, ही सुद्धा महत्त्वाची आहे. डेफिनेशन ऑफ अँग्युलर SHM. Angular SHM is defined as the oscillatory motion of a body disk circle in which the torque Q, तिथे आपण फोर्स म्हणायचो किंवा ॲसेलरेशन म्हणायचो, इथे आपण काय म्हणणार आहे, टॉर्क Q किंवा अँग्युलर ॲसेलरेशन is directly proportional to the angular displacement and its direction is opposite to the angular displacement. म्हणजे टॉर्क Qची किंवा ॲसेलरेशनची जी डायरेक्शन आहे ती अपोजिट आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या. दिस इज सिम्पल डेफिनेशन ऑफ द अँग्युलर SHM. इथपर्यंत आपलं डिफरन्शियल इक्वेशन आणि डेफिनेशन ऑफ द अँग्युलर SHM कंप्लीट होतं. त्यानंतर जर आपल्याला पिरियॉडिक टाईम जर विचारला असेल अँग्युलर ॲसेलरेशन, पिरियॉडिक टाईम ऑफ द अँग्युलर SHMचा, तर आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, T इज इक्वल टू टॉईस पाय अपॉन ओमेगा, वेल नोन फॉर्म्युला आता आपल्याला लर्न झाला आहे. आणि त्याचबरोबर आपण ओमेगाची व्हॅल्यू काढलेली आहे आधी. ओमेगा म्हणजे लिनियर SHMमध्ये लिहिलं तर ओमेगा मीन्स अंडर रूट ए अपॉन एक्स केलं होतं आपण असं. ए अपॉन एक्स म्हणजेच काय, तर ॲसेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता इथे फक्त लिनियर ॲसेलरेशनच्या ऐवजी अँग्युलर ॲसेलरेशन म्हणायचं आणि लिनियर डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणायचं. सो ओमेगाच्या ऐवजी काय लिहिणार आपण इथे, अंडर रूट अँग्युलर ॲसेलेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. T इज इक्वल टू ट्वाइस बाय अंडर रूट अँग्युलर ॲसेलेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. हा होईल आपला पिरियॉडिक टाईम ऑफ द रोटेशन ऑफ द डिस्क.
यानंतर आपल्याला क्वेश्चन आहे की मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. जर व्हायब्रेशन होत असेल मॅग्नेटचं मॅग्नेटिक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर तो सुद्धा अँग्युलर एसेशन परफॉर्म करतो. हे आपल्याला इथे दाखवता येतं. किंवा आपल्याला जरी क्वेश्चन असेल शो दॅट मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इज परफॉर्म अँग्युलर एसेशन, असंही आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. नंबर ह्या ज्या लाईन्स आहेत पॅरलल लाईन्स, त्या शो करत आहेत युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि हा जो मॅग्नेट आहे, हा जो आहे साऊथ आणि नॉर्थ पोल, हा आहे आपला बार मॅग्नेट. सुरुवातीला ठेवताना त्याला आपण असं ठेवलं होतं पॅरलल टू द मॅग्नेटिक फील्ड, जे आपण फर्स्ट पॉईंटमध्ये बघूया. इफ ए बार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड इन द प्लेन ऑफ द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, इट रिमेन इन इक्विलिब्रियम विथ इट ॲक्सिस पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ द फील्ड. फील्डच्याच डायरेक्शननी तो स्वतःच्या ॲक्सिसला अलाइन करून ठेवतो. नंबर 2 लिहायचं, इफ इट इज गिवन ए स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. आता याला आपण असं शिफ्ट केलं, जो उभा होता त्याला थोडं ट्विस्ट करायचं थ्रू सर्टन अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर परपेंडिक्युलर टू इटसेल्फ अँड टू द फील्ड अँड रिलीज. सस्पेंड केलेलं आहे बघा सुरुवातीला आपण याला, नंतर त्याला आपण डिस्प्लेस करायचं, सोडून द्यायचं, रिलीज करायचं. काय होईल, त्यामध्ये तो अँग्युलर ऑसिलेशन्स परफॉर्म करेल ड्यू टू द रिस्टोरिंग टॉर्क्यू. त्यानंतर आपण थर्ड पॉईंटमध्ये सांगू शकतो की इफ, जसं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आपण यमनी दाखवतो, पण आपण माससुद्धा यमनी दाखवतो. त्यामुळे आपल्या या नवीन सिलेबसमध्ये आपण बऱ्याच सिम्बॉल चेंज केलेला आहे. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आपण इथे म्यूनी दाखवणार आहोत. ओके, इफ म्यू बी द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अँड वी नो बी इज द मॅग्नेटिक फील्ड इन द डिफ्लेक्टेड पोझिशन, जी आपण त्याला डिफ्लेक्ट केलं आहे त्या पोझिशनला रिस्टोरिंग टॉर्क्यू ॲक्ट्स ऑन द मॅग्नेट दॅट टेंड टू ब्रिंग इट टू द इक्विलिब्रियम पोझिशन. त्यावर रिस्टोरिंग टॉर्क्यू ॲक्ट होईल आणि जो ट्विस्ट केलेला आहे त्याला परत ओरिजिनल पोझिशनला म्हणजे पॅरलल टू द ॲक्सिस आणण्याचा प्रयत्न करेल, पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. इफ फोर्थ पॉईंट, इफ मॅग्निट्यूड ऑफ द टॉर्क्यू, आता हा टॉर्क्यू जो ॲक्ट होणार आहे त्याचं मॅग्निट्यूड, हा सुद्धा फॉर्म्युला आपण याआधी बघितलेला आहे, टॉ इज इक्वल टू म्यू बी साईन थिटा. यातला साईन थिटा जर स्मॉल असेल तर साईन थिटाच्या ऐवजी आपण थिटा लिहू शकतो. देअरफॉर टॉ इज इक्वल टू म्यू बी थिटा. इफ क्लॉकवाईज अँग्युलर डिस्प्लेसमेंट, थिटा जर क्लॉकवाईज असेल तर रिस्टोरिंग टॉर्क्यू हे अँटी क्लॉकवाईज असतं, कारण डिस्प्लेसमेंट आणि टॉर्क्यू एकमेकांना अपोजिट डायरेक्शनने आहेत किंवा असतात. आता आपण यामध्ये जे बघितलं की टॉ म्हणजे काय, म्यू बी थिटा, आणि आपल्याकडे आणखी एक फॉर्म्युला टॉ म्हणजे आय अल्फा. मग हा आय अल्फा आणि म्यू बी थिटा आपण इक्वेट करूया. यावरून आपल्याला मिळेल अल्फा इज इक्वल टू म्यू बी अपॉन आय इंटू थिटा. आता यात जर पाहिलं तर म्यू बी आणि आय ह्या टर्म्स कॉन्स्टंट आहे, म्हणून आपण सांगू शकतो की हा अँग्युलर ॲक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा. म्हणजेच काय, ॲक्सिलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट. म्हणजेच तो काय परफॉर्म करत आहे, मॅग्नेट परफॉर्म द अँग्युलर ॲसेशन. ओके, this equation shows that acceleration is directly proportional to the angular displacement and directed opposite to the angular displacement, कारण मायनस साईन आहे इथे. हेन्स मॅग्नेट परफॉर्म अँग्युलर ॲसेशन. हा एवढा आपला क्वेश्चन तयार होईल की मॅग्नेट परफॉर्म अँग्युलर ॲसेशन. यापुढे जर आपल्याला विचारलं की पिरियड ऑफ द मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन द मॅग्नेटिक फील्ड, तर आपल्याकडे फॉर्म्युला असतो टी इज इक्वल टू ट्वाईस पाय अपॉन ओमेगा. टी इज इक्वल टू ट्वाईस पाय अपॉन ओमेगा, आणि ओमेगा म्हणजे काय, तर अंडर रूट अँग्युलर ॲसिलेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तो लिहिला आपण इथे ट्वाईस पाय अपॉन
ॲसेलरेशन अपॉन अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा, हा जो अल्फा आहे जो आपण इथे वरती काढला आहे, हा अल्फा मी इथे पुट केला बघा, ट्वाइस पाय अंडर रूट अल्फाच्या ऐवजी लिहिलं म्यू बी थिटा अपॉन आय, आणि हा जो थिटा आहे तो आपण मध्ये इथे लिहिला. देन थिटा थिटा कॅन्सल केला, राहिलं काय म्यू बी अपॉन आय. आय डिनॉमिनेटरला परत अपॉनमध्ये आहे म्हणून मग आय आपण न्युमरेटरला लिहिला, आणि आपल्याला मिळालं टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट आय अपॉन म्यू बी. हा सुद्धा आपल्या बोर्डच्या क्वेश्चन बँकमध्ये आलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे प्रिपेअर करून ठेवा. थँक्यू.